नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रासह देशभरातील विद्यार्थी NTA वतीनं घेण्यात आलेल्या रिनीट परीक्षेच्या निकालाची वाट पाहत आहेत. हा निकाल जाहीर होण्यापूर्वी अजूनही 2 महत्त्वाचे टप्पे या ठिकाणी बाकी असणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं फायनल आन्सर की रिलीज होणं आणि त्यानंतर OMR शीट उपलब्ध होणं. या बाबतीत लवकरच NTA अपडेट येतील अशी आपण अपेक्षा बाळगूया. ऑलरेडी ज्या NTAच्या परीक्षेसाठी आपण जे परीक्षा शुल्क भरलेलं होतं हे परत घेण्यासाठी साधारण 14 जुलैपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला आता वेळ देण्यात आलेला आहे. ज्याही विद्यार्थ्यांनी अजूनही आपली परीक्षा शुल्क परत घेण्यासाठी ऑफिशियल पोर्टलवर जाऊन ॲप्लिकेशन नंबर, पासवर्ड वापरून आपले बँक डिटेल्स अपडेट केलेले नसतील त्यांनी नक्की आपले बँक डिटेल्स अपडेट करा, जेणेकरून NTA तुम्ही भरलेली फीस परत मिळेल. हा झाला एक महत्त्वाचा विषय. परंतु NTAच्या वतीनं जेव्हा ऑफिशियली आन्सर की रिलीज करण्यात आली त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपले स्कोअर काढलेले आहेत आणि हे स्कोअर काढल्यानंतर आता वेगवेगळे मतं किंवा मानसिकता म्हणूया आपण, ही विद्यार्थ्यांची तयार झालेली असते. होऊ शकतं की काही विद्यार्थ्यांना आलेल्या स्कोअरवर MBBS मिळत नाही म्हणून रिपीट करायची तयारी केलेली असू शकेल. होऊ शकतं की काही मुलांना कमी स्कोअर आल्यामुळं BMS BDS मिळतं आहे, तर हे सगळं हातात घेऊन परत एकदा नीटची तयारी करावी का अशी मानसिकता काही विद्यार्थ्यांची असू शकते. होऊ शकतं की आता मिळालेल्या स्कोअरवर जे भेटेल ते घेऊ आणि या ठिकाणी हा विषय संपून टाकू अशा पद्धतीची पण तयारी बऱ्याच मुलांची असू शकते. परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक विषय प्रकर्षानं समोर येतो, तो म्हणजे पार्शल ड्रॉप घ्यावं का किंवा कुठेतरी ॲडमिशन घेऊन परत एकदा रिपीट करावं का, असं करता येतं का. तर याच संदर्भाने एक अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ अवश्य पहा आणि गरजू मुलांना 100% शेअर करा. खूप असे विद्यार्थी असतात जे दिवसभरामध्ये माझ्यापर्यंत येतात, मला भेटतात आणि बऱ्याचदा त्यांच्याकडनं हे विषय येतो की सर ॲडमिशन घेऊन कशाला तरी ॲडमिशन घेऊन आपण रिपीट केलं तर चालतं का. मुळामध्ये बऱ्याचदा एखादा विद्यार्थी BScला ॲडमिशन घेतो, मग रिपीट करतो पॅरलल, पुढच्या वर्षी त्याला चांगले गुण येतात, मग परत तो प्रवेश प्रक्रियेत जातो, तर मग त्याला काय अडचणी येतात हे समजून घेणं फार गरजेचं आहे. किंवा एखाद्याने BMSला ॲडमिशन घेतलं आणि परत नीट करतो आहे, नीटची तयारी करून त्याला चांगले गुण आले पुढच्या वर्षी, तर मग त्याला हे BMS सोडता येईल का, की त्याला काय अडचण येईल किंवा भविष्यात त्याला स्कॉलरशिपला काही प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा त्याला काही पेनल्टी भरावी लागेल का. सेम केस BDSमध्ये पण आहे. BDS घेऊन रिपीट केलं तर चालतं का, पुढच्या वर्षी MBBSला जर ॲडमिशन मिळालं मग BDS सोडता येईल का, याची पेनल्टी किती असेल, हे सगळे विषय खूपच इम्पॉर्टंट आहेत. बऱ्याचदा तर अगदी काहीही कारण नसताना विद्यार्थी किंवा त्यांचे पालक कुठेतरी मुलांची कागदपत्र गुंतवून ठेवतात. का तर म्हणतात वर्ष वायाला जाईल. मुळामध्ये एखाद्या विद्यार्थ्याचे कुठेही डॉक्युमेंट देऊन एका वर्षात कुठली डिग्री पूर्ण होत नाही, परंतु डॉक्युमेंट अडकून पडतात. बऱ्याचदा पोरं नीटची तयारी करतात, विद्यार्थी मुलं असतील मुली असतील, तर हे नीटची तयारी करत असताना त्या ॲडमिशन घेतलेल्या ठिकाणी फारसं फिरकत पण नाही, त्यातल्या होणाऱ्या परीक्षा दिल्या जात नाही. शेवटी त्या ठिकाणून परत ॲडमिशन विड्रॉ करून फेलची TC घ्यावी लागते. मग हे का करावं की नाही करावं हे समजून घ्या. मुळामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला रिपीट करायचं असेल तर पहिला सल्ला कुठंही ॲडमिशन न घेता त्याने रिपीट केलं पाहिजे. आता याची कारणं सांगतो. कुठेही ॲडमिशन घेतलं तुम्ही, कुठेही म्हणजे BMS घ्या, BDS घ्या, BSc घ्या, BCom घ्या, आर्ट्स घ्या, BCA घ्या, कशाला ॲडमिशन घेतलं तर त्या कॉलेजमध्ये कधी ना कधी तुम्हाला जाणं करावं लागतं. तुमचे तिथं कागदपत्र अडकून पडतात. उद्या त्या कॉलेजच्या वतीनं स्कॉलरशिपसाठी अर्ज प्रक्रिया केली जाते. होऊ शकतं तुमचे डॉक्युमेंट ओके असतील, ती स्कॉलरशिप मंजूर होते, ती तुमच्या अकाउंटला येईल किंवा कॉलेजच्या अकाउंटला येईल. थोडक्यात काय, शासनाच्या वतीनं तुम्हाला त्या कोर्ससाठी त्या वर्षासाठी काही ना काही शैक्षणिक शुल्काची परिपूर्ती त्या ठिकाणी केली जाते. मग जेव्हा आपण रिपीट करत असतो, रिपीट करून जर आपल्याला चांगले गुण आले तर मग काय अडचण होते. समजा एखाद्या विद्यार्थ्याने आता BMSला ॲडमिशन घेतलेलं आहे, परंतु त्याची तीव्र इच्छा आहे की मला करायचं तर MBBSच, पण मी आता BMS घेऊन ठेवतो आणि मग येणाऱ्या काळामध्ये मला चांगले गुण आले तर मी MBBSला जाईल. मान्य, विद्यार्थी फार सिन्सिअर होता, त्यानं कॉलेजसोबत अभ्यासही केला आणि त्याला चांगले गुण आले. मग काय, तर जर तुम्हाला MBBSला ॲडमिशन मिळालं अशा परिस्थितीमध्ये चांगले गुण आल्यामुळं, तर तुम्ही BMSला ॲडमिशन घेताना जर कुठल्या पण कॅटेगरीतून गेलेला असाल, SC ST
NT1, NT2, NT3, VJMT, SBC, OBC, SCBC, EWS. तर काही ना काही शैक्षणिक शुल्काची सवलत तुम्हाला त्या ठिकाणी भेटते, ट्युशन फीसमध्ये सवलत भेटते. मग जर तुम्ही ट्युशन फीसचे सवलत घेऊन जर त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलेलं असेल आणि नंतर तुम्ही म्हटला की नाही आता मला विड्रॉ करायचं, कारण तुम्हाला MBBSला ॲडमिशन भेटलेलं आहे आणि जर तुम्ही स्कॉलरशिप त्या ठिकाणी घेतलेली आहे, तर निश्चितपणे तुम्हाला इकडं ॲडमिशनला अडचण येणार नाही, पण स्कॉलरशिपला अडचण येते. जर तुम्ही BMSला स्कॉलरशिप घेतली आणि MBBSला परत तुम्हाला स्कॉलरशिप पाहिजे असेल, तर शासन नियमानुसार अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये तुम्ही BA करा, BCom करा, BSc करा, MBBS करा, BDS करा, BCA करा, BBA करा, काही करा, एकदा स्कॉलरशिप मिळणार. मग जर तुम्ही BMSला स्कॉलरशिपसाठी ॲप्लिकेशन केलेलं होतं, तुम्हाला स्कॉलरशिप मंजूर झाली, ती तुमच्या अकाउंटला क्रेडिट झाली आणि पुन्हा तुम्हाला चांगले मार्क्स आले म्हणून तुम्ही MBBSला ॲडमिशन घेताय. ऑलरेडी तुम्ही BMS हे ग्रॅज्युएशनच आहे, तिथं स्कॉलरशिप घेतली. परत आता तुम्ही MBBSला जर जाणार असाल आणि म्हणाला आता आम्हाला इथंही स्कॉलरशिप पाहिजे, तर मित्रांनो असं होत नाही. मग काय करावं लागेल, अशी ज्यांची केस आहे ते फार केअरफुली समजून घ्या. खूप असे पालक आहे उगाचच BScला ॲडमिशन घेऊन ठेवले, काही कारण नाही. आता चांगले मार्क आले, BMSला ॲडमिशन भेटतं, BDSला भेटतं, पण तिकडं BScला ॲडमिशन घेऊन ठेवले. आता ते विड्रॉ करायचं, तिथं काय 2,000 स्कॉलरशिप मिळाली, इकडं 2 लाख फीस आहे BMSला. त्या 2 लाखाच्या चक्करमध्ये इथं 2 लाख फीस भरायची वेळ येऊ शकते. ती कशी ते समजून घ्या. शासन नियमानुसार UG कोर्सेसमध्ये एकदा स्कॉलरशिप तुम्हाला घेता येते. बरं, एकदा तुम्ही कुठेही ॲडमिशन घेतलं आणि ती स्कॉलरशिप मंजूर झाली, तर ती परत करण्याची प्रोसेससुद्धा फार किचकट आहे. ती परत केल्यानंतरच तुम्हाला इकडं ॲडमिशन स्कॉलरशिप मिळण्याचा रस्ता मोकळा होतो. पण एवढा विषय संपत नाही. एखाद्या विद्यार्थ्याने BMSला ॲडमिशन घेतलेलं असेल आणि तो खूप हुशार होता, समजा त्याला गव्हर्नमेंट BMS भेटलेलं होतं किंवा एडेड BMS भेटलेलं होतं आणि आता त्याला ते सोडायचं आहे आणि MBBSला त्याला ॲडमिशन भेटलेलं असेल, तर त्या अशा परिस्थितीमध्ये गव्हर्नमेंटची पेनल्टी आहे 3 लाख रुपये. आयुर्वेद कोर्सेसमध्ये जर आपल्याला BMS, BHMS हे कोर्सेस सोडायचे असेल, गव्हर्नमेंट कोट्याचे कॉलेजेसच्या बाबतीत बोलतो आहे, तर ते तुमच्याकडनं पूर्ण 3 लाख रुपये पेनल्टी घेतात. DDs द्यावा लागतो डायरेक्टली. मग तो DD जमा करून ओरिजिनल कागदपत्र परत भेटतात आणि मग तुम्ही MBBS मिळालेल्या कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करू शकता. बरं, हे झालं BMSचं. BDS घेऊन ठेवून रिपीट केलेलं असेल तर काय होईल, तर BDSसाठी 10 लाख रुपये पेनल्टी त्या ठिकाणी भरावी लागते. कुठं? गव्हर्नमेंट कॉलेजला. मग 10 लाख रुपये पेनल्टी भरून तुम्हाला तुमची कागदपत्र परत मिळतील आणि मग नव्यानं जिथं MBBSला ॲडमिशन मिळालेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला प्रवेश, तुमची प्रक्रिया पूर्ण करता येईल. हे झालं शासकीय कॉलेजच्या बाबतीत, गव्हर्नमेंट किंवा एडेड कॉलेजच्या बाबतीत. प्रायव्हेट कॉलेजचं काय, तर प्रायव्हेट कॉलेज तर ऑलरेडी संस्था आहे. जर तुम्ही मध्येच एखादं सीट सोडत असाल, ऑब्वियसली त्यांना ते सीट खाली राहणार. जर तुम्ही शिकत असाल तर एक तर तुम्ही फीस भरता किंवा शासनाच्या वतीनं स्कॉलरशिप स्वरूपात कॉलेजला पैसे भेटतात. तुम्ही जर सीट विड्रॉ करता आहात तर ते सीट रिक्त राहणार. तुम्ही तिथं शिकत नसेल तर गव्हर्नमेंटकडनं कॉलेजला स्कॉलरशिप मिळणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये कोणतंही प्रायव्हेट कॉलेज तुम्हाला तुमच्याकडनं पुढच्या BDSच्या केसमध्ये पुढच्या 3 वर्षाची, BMSच्या केसमध्ये पुढच्या 3.5 वर्षाची पूर्ण फीस भरून घेणार. आणि जर तुम्ही पहिल्या वर्षी स्कॉलरशिप घेतलेली असेल तर तीही फीस तुम्हाला त्या ठिकाणी भरून द्यावी लागणार, अर्थात ती वापस करावी लागणार. म्हणजे तुम्हाला इकडे MBBSमध्ये स्कॉलरशिप मिळेल. थोडक्यात काय, तर ॲडमिशन घेऊन रिपीट करतो म्हणणं हे फार कठीण आहे, असं करू नका. ॲडमिशन घेऊन रिपीट करतो, पार्शल ड्रॉप घेतो, हे कन्सेप्ट तुम्हाला पुढे जाऊन सोयीचे नसतात. ॲडमिशन घेऊन रिपीट एक तर मुळात होऊ शकत नाही, कारण अभ्यासाला वेळ मिळत नाही आणि मिळाला जरी, एखाद्यानं प्रयत्नाने कष्टाने मार्क मिळवले जरी, तरी आपण जर स्कॉलरशिप घेतलेली असेल किंवा आपण त्या ठिकाणी शैक्षणिक शुल्काचा लाभ घेतलेला असेल तर हा आपल्याला लाभ परत करावा लागतो. परत ते प्रायव्हेट इन्स्टिट्यूट असेल, सेमी गव्हर्नमेंट म्हणूया आपण त्याला, त्यांची पुढच्या राहिलेल्या 3.5 वर्षाची किंवा BDSच्या केसमध्ये 3 वर्षाची पूर्ण फीस भरून द्यावी लागते आणि मग आपण तिथून विड्रॉ करू शकतो. आर्थिक विनाकारण भार पडू शकतो. आता समजा विचार करा, एखाद्या BDS कॉलेजची फीस 4 लाख रुपये. एखादा कॅटेगरीचा विद्यार्थी असेल किंवा मुलींच्या केसमध्ये आता जवळजवळ सगळ्या मुलींना रिझर्वेशनचा फायदा आहे, 10% फीस, 40,000 रुपये भरून आपण ॲडमिशन घेतलं आणि पुढच्या वर्षी आपल्याला MBBSचे मार्क्स आले आणि आता आपल्याला सीट सोडायचे. MBBSला तिकडं नंबर लागला आहे
रिपोर्टिंगसाठी 5-6 दिवस वेळ आहे. आणि जर तुम्ही तुमच्या BDS भेटलेल्या कॉलेजला जाऊन म्हटलात की आम्हाला आमचे कागदपत्र परत द्या, तर ते सहज भेटतील का? भेटणार नाही. का? ते प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहे. तुम्ही जर शिकत असाल तर शासनाकडनं त्यांना 3,60,000 रुपये दरवर्षी येणार होते. तुम्ही 40,000 भरणार होते. म्हणजे कॉलेजची 4 लाख फीस आहे, 4 लाख त्यांना मिळणार होते. पण जेव्हा तुम्ही शिकणार नाही त्या ठिकाणी, शासन पैसे देईल का? देणार नाही. मग तुम्हाला पहिले तर ते 3,60,000 रुपयेची स्कॉलरशिप आली, ती कॉलेजला जी पहिल्या वर्षी भेटली, शासनाकडनं भेटली असेल तर ते ठीक आहे. ते तुम्हाला परत करावे लागतील समाज कल्याणला. का? कारण तुम्हाला MBBSला आता परत स्कॉलरशिप घ्यायची आहे. बरं, पुढच्या 3 वर्षाची फीसचं काय? ती तुम्हाला भरून द्यावी लागेल. म्हणजे विनाकारण 16 लाख रुपयाचा त्या ठिकाणी तुमचा चुराडा होतो आहे, नुकसान होतं आहे. बरं, आता समजा हे जे पैसे तुम्ही हे परत नाही केले थोडक्यात, तर MBBSला तर सेमी गव्हर्नमेंट मिळालं तर 10 लाख फीस आहे, 11 लाख फीस आहे, 12 लाख फीस आहे, 13 लाख फीस आहे. जर तुम्ही इथे हे पैसे वापस केले नाही तर तुम्हाला इकडं 13 लाख रुपये वर्षाला फीस भरायची वेळ येईल. हे परवडणार आहे का आपल्याला? नाही. अशा खूप केसेस आहे की त्या विद्यार्थ्यांना पेनल्टी भरून विड्रॉ करावं लागलेलं आहे आणि मग इकडे ॲडमिशनला त्यांना स्कॉलरशिप मिळालेली आहे. गव्हर्नमेंट कॉलेज भेटलं तर एक वेळ धकून जातं, परंतु प्रायव्हेट कॉलेज जर तुम्हाला मिळालेलं असेल, ज्याला सेमी गव्हर्नमेंट आपण म्हणतो, त्या ठिकाणी मात्र खूप फीस असते आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा लाभ मिळाला तरच म्हणजे 90% पालक असे आहेत की ज्यांना शैक्षणिक शुल्काचा लाभ मिळाला तरच ते लेकरांना शिकू शकतात. ज्या सर्व्हिसला जरी असेल एखादे पालक, शिक्षक आहे, चला 1 लाख रुपये पगार आहे, 12 लाख रुपये वर्षाची त्यांची सॅलरी आहे, 13 लाख रुपये कॉलेजची फीस आहे, 1.5 लाख हॉस्टेलचे पैसे आहेत, कुठून द्यायचे? अख्खा सगळा पगार जरी मुलांच्या शिक्षणासाठी एका विद्यार्थ्यासाठी द्यायचा ठरला तरी त्या ठिकाणी त्या वर्षाची पूर्तता होऊ शकत नाही. त्यामुळं कुठेही ॲडमिशन घेऊन, कुठेही BSc BA BCom कशालाही ॲडमिशन न घेता रिपीट करा. पार्शल ड्रॉपचा विचार डोक्यातून काढून टाका. आणि जर तुम्हाला रिपीट करायचं नाही आहे तर जिथं ॲडमिशन घ्याल तिथे व्यवस्थित अभ्यास करून तो कोर्स तरी व्यवस्थित काळजीपूर्वक पूर्ण करा. हे मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगेल. आज दिवसभरामध्ये पालक खूप होते. बऱ्याचशा पालकांसोबत चर्चा करताना हा विषय बऱ्याचदा 2-3 पालकांच्या विषयात आला की सर मला 200 मार्क्स आहे, मग मला BMSच करायचं आहे, मग मी BHMS घेऊन रिपीट करू का? किंवा मग मी BScला वगैरे ॲडमिशन घेऊन ठेवू का? कशासाठी? कागद कुठेही गुंतवून ठेवू नका. तुमचे डॉक्युमेंट तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहेत. जर तुम्ही एखाद्या कॉलेजला डॉक्युमेंट दिले तर कॉलेजच्या वतीनं काय असतं, स्कॉलरशिपची प्रक्रिया केली जाते. 1,000-2,000 रुपये स्कॉलरशिप त्या ठिकाणी मिळते. पण इकडं आपलं लाखो रुपयाचं उद्या भविष्याचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळं माझा प्रामाणिक सल्ला लक्षात घ्या. कुणीही रिपीट करायचं आहे, व्यवस्थित क्लास लावून प्रॉपर वेने रिपीट करा. कुठेही आपली कागदपत्र अडकवून ठेवू नका. पहिला सल्ला. दुसरा महत्त्वाचा सल्ला, MBBS BDS करत असताना, MBBS BDS BMSला जात असताना एखाद्या विद्यार्थ्याने ऑलरेडी 1दा-2दा रिपीट केलेलं आहे, BMSचे मार्क्स आलेले, आता परत 3ऱ्यांदा-4थ्यांदा रिपीट करायचं म्हणतो आहे, करू नका. BMS घ्या, सुखानं राहा. BDSसुद्धा घेतलं तरी काही अडचण नाही. तुम्ही चांगली सेवा द्या, व्यवस्थित मार्गदर्शन करा, योग्य मोबदला, योग्य सेवा. येणाऱ्या काळामध्ये चांगली सेवा तुम्ही रुग्णांना दिली, तुमचं नाव होणार. चांगल्या माणसाची समाजाला गरज आहे. त्यामुळं उगीचच पालकाच्या पैशाचं नुकसान होऊ देऊ नका, स्वतःच्या करिअरचं नुकसान होऊ देऊ नका. पार्शल ड्रॉप, कुठेतरी ॲडमिशन घेऊन परत एकदा रिपीट करतो, हा कन्सेप्ट बिलकुल डोक्यात घेऊ नका. हे आवर्जून या ठिकाणी अगदी कळकळीनं सांगतो, आवर्जून नाही, कळकळीनं. कारण माझ्याकडे अशा खूप केसेस झालेल्या आहे की मुलांनी कुठेतरी BScला ॲडमिशन घेऊन ठेवलेलं होतं, मग आता त्याला इकडं BDS भेटतं, BMS भेटतं आणि तिथे त्याला स्कॉलरशिप मिळालेली आहे. ती स्कॉलरशिप परत करायची असेल तर 10 वेळेस खेटे मारूनसुद्धा ते कॉलेजवाले काही सहकार्य करत नाही. उद्या तुम्ही समजा कमर्शियल म्हणजे काय व्यावसायिक अभ्यासक्रमाला जर ॲडमिशन घेतलेलं असेल तर 1-1 लाख रुपये फीस आहे. मग उद्या कॉलेजचं नुकसान होतं, कारण ती सीट तुम्ही एंगेज केलेली होती. बरं, तुम्ही ती मध्ये विड्रॉ केली, त्याला शासनाकडून पैसे येणार नाही, त्यांचं ते नुकसान होणार आहे. मग त्यांचं नुकसान होत असेल तर ते एक तर तुम्हाला भरून मागतील पैसे किंवा ते सहजासहजी तुमचे पेपर देणार नाही. विनाकारण वादाचे विषय उभे राहतात. त्यामुळं सर्व विद्यार्थी पालकांनी एकदम प्रॉपर वेने समजून घ्या. ॲडमिशन कुठेही घेऊ नका. रिपीट करायचं आहे, प्रॉपर रिपीट करा. किंवा जिथं तुम्ही ॲडमिशन घेणार आहात, BA असेल, BAMS असेल, BDS असेल,
किंवा इतर कुठल्याही कोर्सेसला जिथं तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, ॲडमिशन घेतलं तर त्याचीच प्रॉपर तयारी करा, ते लेक्चर्स व्यवस्थित करा, तिथं व्यवस्थित शिका आणि त्याच्यातून पुढं करिअर आपलं मार्गी कसं लागेल यासाठी प्रयत्न करा. सो सगळ्यात शेवटी हे सांगतो, कुठेही ॲडमिशन न घेता रिपीट करायचा डोक्यात आणू नका. म्हणजे पार्शल ड्रॉप वगैरे हे कन्सेप्ट विद्यार्थी हिताचे नाहीत. त्यामुळे कुणीही असं करू नका, एवढं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.